विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मुद्रा अर्थशास्त्रामध्ये मौद्रिक धोरण इकॉनॉमिक पॉलिसी या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. मौद्रिक धोरणाचे महत्त्व आणि त्याच्या मर्यादा. साधारणतः मौद्रिक धोरण हे समजून घेत असताना आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की मौद्रिक धोरण देशामध्ये का राबवलं जातं. कारण मौद्रिक धोरण म्हणजे आपण आर्थिक धोरणाची उद्दिष्ट, देशाच्या आर्थिक धोरणाची उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या हेतूने देशातल्या मुद्रेच्या पुरवठ्यावर नियंत्रण करण्यासाठी मध्यवर्ती बँकेने आखलेला नीती, मध्यवर्ती बँकेने, रिझर्व्ह बँकेने आखलेले धोरण म्हणजे मौद्रिक धोरण. हे मौद्रिक धोरण देशाच्या आर्थिक विकास करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असते. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेची गरज विचारात घेऊन आपल्या देशातील जी मुद्रा आहे, जो पैसा आहे व प्रत्ययाच्या पुरवठ्यामध्ये देशामध्ये आवश्यकतेनुसार मुद्रेमध्ये बदल घडवून आणण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या धोरणाच्या मौद्रिक प्रक्रियेला आपण मौद्रिक नीती, मौद्रिक धोरण असं म्हणतो. म्हणून पूर्ण रोजगार, आता आपल्या देशामध्ये पूर्ण रोजगार निर्माण करायचा असेल तर मौद्रिक धोरणाचं विश्लेषण फार मोठ्या प्रमाणात त्याचं अध्ययन केलं पाहिजे. आणि तो पूर्ण रोजगार साध्य करण्याच्या उद्देशाने चलनामध्ये, भारताच्या रुपयामध्ये मुद्रेचा विस्तार करणं अत्यंत आवश्यक आहे. आता मुद्रेचा विस्तार करण्यासाठी नवीन मुद्रेचं चलन आणणं आवश्यक आहे. आता जसं सिंधिया मॅडम ज्या सिंधिया आहेत, राजे सिंधिया यांच्या नावाने 100 रुपयाचं आणि 100 रुपयाची जी मुद्रा सरकारने पब्लिश केली. अशा पद्धतीचे अनेक प्रकारची नवीन मुद्रा देशामध्ये निर्माण होणं आवश्यक आहे. केवळ सरकारने नवीन मुद्रा निर्माण केली, निर्गमन केलं म्हणजे पैशाचा विस्तार केला म्हणजे देशाची स्फीती निर्माण होईल, देशामध्ये रोजगार निर्माण होईल असं नव्हे. तर नवीन मुद्रा निर्माण करण्यासाठी एक ध्येय, देशाच्या आर्थिक विकासाचं धोरण ठरवण्यासाठी देशामध्ये रोजगारीमध्ये वाढ निर्माण करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये हे धोरण निर्माण करताना गुंतवणुकीच्या प्रक्रिया मोठ्या प्रमाणात चौफेर सुरू व्हायला पाहिजे. गुंतवणुकीमध्ये वाढ व्हायला पाहिजे. आणि गुंतवणुकीमध्ये वाढ कशी होईल? औद्योगिकरण, नवीन औद्योगिक वसाहती, नवीन औद्योगिक धोरण निर्माण करून देशामध्ये सार्वजनिक उपक्रम, कुटीर लघुउद्योग निर्माण करून, शेतीचा मोठ्या प्रमाणात विकास करून देशामध्ये गुंतवणूक निर्माण करून देशामध्ये जी काही रोजगार निर्माण होते त्या रोजगारीच्या वाढीतून देशामध्ये मोठ्या प्रमाणात मुद्रा निर्माण होऊ शकते. मुद्रेचं उद्दिष्ट म्हणजे मुद्रेची नीतीचे उद्दिष्ट आखण्यासाठी देशातील परिस्थिती, वातावरण म्हणजे एक आर्थिक स्थिरता निर्माण करण्याचं वातावरण देशामध्ये निर्माण करायला पाहिजे. आणि हे त्यामध्ये रिझर्व्ह बँक स्वस्त पतपुरवठ्याचा जो प्रक्रिया आहे, स्वस्त पतपुरवठ्याच्या प्रक्रिया अवलंबण्याची भूमिका सरकार वेळोवेळी करत असते. त्यामुळे जनता मोठ्या प्रमाणात आपल्या जवळचा पैसा गुंतवणूक करेल असं एक वातावरण सरकार मोठ्या प्रमाणात निर्माण करत असते. मुद्रा निर्माण करण्यासाठी जे प्रोत्साहन पाहिजे असते ते प्रोत्साहन गुंतवणुकीच्या वाढीतून मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळते. आणि गुंतवणुकीमध्ये वाढ झाली की रोजगार मिळते, असंख्य लोकांना काम प्राप्त होते किंवा रोजगार प्राप्त होते. आणि ते रोजगार वाढले की मौद्रिक धोरणाच्या माध्यमातून हे जे सगळं विकासाचे प्रयत्न केले जाते. आपण खऱ्या अर्थाने मौद्रिक धोरणाची महत्त्व या मुद्द्यावर आपण विचार करणार आहोत. देशाच्या आर्थिक विकासामध्ये मौद्रिक धोरणाला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. भारत
जरी विकसनशील राष्ट्र असलं तरी साधारणतः आपल्या देशातील जे काही बाजारातील जे मूल्य आहे त्या बाजारातील वस्तू व सेवेच्या मूल्यामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार निर्माण होत असते आणि हा चढ उतार व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे शोधनाच्या संतुलनामध्ये वेगवेगळ्या समस्या वर्तमान काळात निर्माण होत आहे. मौद्रिक धोरणाचा मुख्य उद्देश आर्थिक विकासाच्या कार्यक्रमांना उत्तेजन देणे हा असला पाहिजे आणि भारतासारख्या देशामध्ये मौद्रिक धोरणाचं महत्त्व हे आर्थिक विकासाला प्रोत्साहन निर्माण करण्यासाठी असल्यामुळे त्याचं महत्त्व अत्यंत आहे. पहिलं महत्त्व आहे बचतीला प्रोत्साहन देणे. भारतीय अर्थव्यवस्था सुदृढ करण्यासाठी देशामधील आर्थिक विकासामध्ये बचतीला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. आर्थिक विकासासाठी वित्तीय व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे. आर्थिक विकासासाठी वित्तीय व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं आहे आणि वित्तीय व्यवस्थापन केल्याशिवाय कोणत्याही राष्ट्राचा विकास होऊ शकत नाही. भारताचा सुद्धा विकास होऊ शकत नाही. म्हणून मौद्रिक धोरणाच्या योग्य क्रियान्वयनामुळे बचतीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळत असते आणि हे प्रोत्साहन मिळून विकासासाठी त्या वित्तीय व्यवस्थापन करता येते. म्हणून हे वित्तीय व्यवस्थापन सुदृढ असेल तसं देशामध्ये आता काल परवाच्या दिवशी भारत सरकारच्या वित्त मंत्रालयातून आणि भारतीय रिझर्व्ह बँकेकडून मौद्रिक धोरण ठरवण्यात आलं. त्यामध्ये CRR रेपो रेटमध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला नाही आणि SLR मध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला नाही. म्हणजे कुठल्याही ज्या पद्धतीने कोविड-19 मध्ये 20 लाख कोटी रुपयाचं प्रोत्साहन जे मूल्य जेव्हा विकासासाठी आणण्यात आलं 20 लाख कोटी रुपये कोविड-19 मध्ये संपूर्ण वापरण्यात आले तर रिझर्व्ह बँकेने ज्या व्याजाचे दर कमी करण्यात आले होते तेच व्याजाचे दर कायम ठेवून आणि बँकेचे रेट कायम ठेवून मौद्रिक धोरणाला मान्यता देण्यात आली आणि नवीन प्रोत्साहनात्मक पॅकेज भविष्य काळात पुन्हा बँकेला मोठ्या प्रमाणात देण्यात येईल असं सुद्धा आश्वासन देण्यात आलं. याचा अर्थ लोकांच्या गुंतवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात एक नवीन गुंतवणूक निर्माण करण्यासाठी नवीन रोजगारीता वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. म्हणजे गुंतवणुकीचं प्रोत्साहन मौद्रिक धोरणामुळे गुंतवणुकीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळते. आपल्या देशाच्या आर्थिक विकासामध्ये जे काही उद्दिष्ट प्राप्त करायचं असेल ते प्राप्त करण्यासाठी बचत योग्य पद्धतीने व्हायला पाहिजे. लाभदायक गुंतवणुकीचे धोरण सुरू होऊन त्याची आवश्यकता आणि गरज निर्माण व्हायला पाहिजे आणि केलेल्या गुंतवणुकीच्या भरोशावर किंवा गुंतवणुकीच्या प्रक्रियेशिवाय कोणत्याही बचतीचं महत्त्व राहत नाही. म्हणून सरकारकडे GSTच्या माध्यमातून 6 महिन्यापूर्वी 1.5 लाख कोटी रुपये एका महिन्याला सरकारच्या तिजोरीमध्ये जो पैसा येत होता GSTच्या माध्यमातून तो पैसा आज 80,000 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा सुद्धा कमी प्रमाणे GST प्राप्त झाल्यामुळे देशामध्ये रोजगारीता किंवा देशात आर्थिक विकासामध्ये सरकारला फार मोठा अडचण निर्माण होत आहे. परिणामतः बँकेमध्ये जो साठवलेला जो पैसा आहे प्रत्येक पुरवठा बँकांनी मोठ्या प्रमाणात केल्यानंतर त्या बँकांची परत केलेला जो पैसा आहे व्याजाच्या दरावर वेगवेगळ्या व्याजाच्या दरावर सरकारी बँकांनी जो प्रत्येक पुरवठा केला कर्ज पुरवठा त्या कर्ज पुरवठ्याची परत मात्र त्या काळात प्राप्त होणं गरजेचं आहे. वर्तमान स्थिती तशी नाही आहे. मौद्रिक धोरण चुकीच्या मार्गाने किंवा चुकीच्या दिशेने जाताना का बरं दिसते? कारण रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारे यामध्ये जे नीती आयोगाच्या माध्यमातून जे काही विकास प्रक्रिया सुरू आहे तर त्या विकास प्रक्रियेमध्ये अनेक प्रकारचे
चुका, अनेक प्रकारच्या चुका राहिलेल्या आहेत. तर त्यामध्ये रिझर्व्ह बँकेचं धोरण हे अप्रोप्रिएट निर्माण करण्यासाठी, एक प्रोत्साहन, गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी, नवीन उद्योजकता निर्माण करून किंवा नवीन रोजगारीचं तंत्र निर्माण करून, नवीन कृषी विकासाचं तंत्र निर्माण करून देशाची गुंतवणूक जेव्हा निर्माण होते तेव्हा मौद्रिक धोरण हे मोठ्या प्रमाणात एक चांगल्या प्रकारचं सार्थक ठरते. मौद्रिक संतुलन सुद्धा निर्माण होणं आवश्यक आहे. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मौद्रिक संतुलन, मौद्रिक धोरणामुळे मौद्रिक संतुलन निर्माण होते. कारण भारतासारख्या विकसनशील राष्ट्रामध्ये मौद्रिक धोरणाच्या मदतीमुळे, मौद्रिक धोरणाच्या सहाय्याने मुद्रेची मागणी आणि मुद्रेचा पुरवठा यामध्ये संतुलन स्थापित करणं अत्यंत आवश्यक आहे. हे संतुलन, मुद्रेचा पुरवठा आणि मुद्रेची मागणी यामध्ये संतुलन स्थापित करण्यासाठी प्रत्येक राष्ट्राला, भारताला सुद्धा आपल्या विकासाच्या प्रारंभिक अवस्थेमध्ये जास्तीत जास्त भांडवल, म्हणजे प्रारंभिक अवस्थेमध्ये जास्तीत जास्त भांडवल आणि संपत्तीची आवश्यकता निर्माण करणं गरजेचं आहे. आणि भांडवल मौद्रिक धोरणाच्या प्रत्ययाच्या विस्ताराच्या योजनेमुळे मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या माध्यमातून भांडवल उपलब्ध होऊ शकते. म्हणजे देशाचा आर्थिक विकास हा बचतीच्या उत्तेजनामुळे, गुंतवणुकीच्या प्रोत्साहनामुळे, मौद्रिक संतुलनामुळे, शोधन संतुलनामुळे मोठ्या प्रमाणात निर्माण होत असतो. त्यानंतर मौद्रिक संतुलन, देशामध्ये मौद्रिक धोरणाच्या प्रक्रियेमुळे देशामध्ये मौद्रिक संतुलन सुद्धा निर्माण होणं आवश्यक आहे. भारतासारख्या विकसनशील राष्ट्रामध्ये प्रारंभिक अवस्थेत जी काही निर्यातीपेक्षा आयातीला आपण जास्तीत जास्त महत्त्व देतो. आपल्या देशात म्हणजे संख्येने मानवी संसाधन जास्तीत जास्त असल्यामुळे, मनुष्य संख्या जास्त असल्यामुळे देशामध्ये त्यांच्या गरजा आणि आवश्यकता मोठ्या प्रमाणात निर्माण होत असल्यामुळे त्यांना वस्तू व सेवेचा पुरवठा नेहमी प्राप्त करावा लागतो. म्हणजे आपल्या देशामध्ये सुरुवातीपासून आयातीचा वेग जास्त राहिलेला आहे आणि निर्यातीचा वेग हा कमी राहिलेला आहे. आयातीचा वेग हा आपल्या देशातल्या वाढत्या जनतेनुसार, वाढत्या लोकसंख्येनुसार वस्तू आणि सेवेची आयात, त्यांच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारला वेळोवेळी ते पूर्ण करावे लागतं. म्हणून निर्यातीचं धोरण हे कमी राहिलेलं आहे आणि आयातीचं धोरण जास्त राहिलेलं आहे. त्यामुळे शोधन संतुलन, मुद्रेच्या शोधनाच्या संतुलनाच्या वेगवेगळ्या समस्या रुपयामध्ये, भारतीय रुपयामध्ये फार मोठ्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये चढ आणि उतार मोठ्या प्रमाणात राहिलेला आहे. आता अलीकडे मंदीच्या काळामध्ये, डिफ्लेशनच्या काळामध्ये रुपया मोठ्या प्रमाणात घसरत आहे, रुपयाची घसरण निर्माण होत आहे. म्हणजे केवळ रुपयाची घसरण निर्माण होत आहे म्हणजे देशामध्ये मुद्रास्फीती निर्माण करण्यासाठी अधिक मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावा लागेल. आणि तो मुद्रास्फीती कधी वेग निर्माण होईल, आणि मुद्रास्फीती निर्माण झाली तर रोजगार निर्माण होते. परंतु आता मंदीच्या काळात रोजगार निर्माण होऊन राहिलेला आहे आणि हा किती काळ मंदीचा काळ राहील हे सुद्धा आपल्याला सांगता येत नाही. म्हणून शोधन संतुलनाची समस्या, मुद्रेच्या शोधन संतुलनाची समस्या अधिक मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण करते की काय असं वाटायला लागतं. म्हणून शोधन संतुलनाची प्रतिकूलता कमी करण्यासाठी मुद्रेचं धोरण आखणं अत्यंत आवश्यक आहे. मौद्रिक धोरण आखत असताना त्याला राजकीय धोरणाची जोड असली पाहिजे. राजकीय धोरणाचा अवलंब सरकारने, त्यावर नियंत्रण, राजकोषीय धोरणावर नियंत्रण सुद्धा सरकारचं मोठ्या प्रमाणात असलं पाहिजे. तेव्हाच मुद्रा धोरण हे यशस्वी होते. ही जी सातत्याने असणारी जी प्रक्रिया आहे देशाच्या आर्थिक विकासामध्ये, जी रिझर्व्ह बँकेची जी भूमिका आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे. तर अशा प्रमाणे योग्य व्याजदराचं धोरण भारतामध्ये भारतीय बँकिंग कायद्यानुसार किंवा रिझर्व्ह बँकेच्या ऍक्टमध्ये जे काही व्याजाचं जे धोरण सांगितले आहे, विकसनशील राष्ट्र म्हणजे भारतासारख्या विकसनशील राष्ट्रामध्ये व्याजदर मोठ्या प्रमाणात दिसून येत असते. जगातल्या विकसनशील राष्ट्रामध्ये व्याजाचे दर
त्या त्या देशात बँकिंग व्याजाचे दर मोठ्या प्रमाणात जास्त दराने दिसून येतात. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रात मात्र विकास होऊ शकत नाही. जपानमध्ये मात्र 0% वर बँका कर्ज देतात. विकसित राष्ट्रामध्ये 0% ने सुद्धा कर्ज देण्याची प्रक्रिया आहे. पण भारतासारख्या किंवा पाकिस्तान सारख्या, भूतान सारख्या, नेपाळ सारख्या देशामध्ये बँकेचे व्याज दर जास्त दिसतात. त्याच्यामुळे सार्वजनिक क्षेत्रामध्ये सहज विकास होऊ शकत नाही. भारतीय अर्थव्यवस्था मिश्र अर्थव्यवस्था होती. त्या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून आपण किंबहुना आपण 13व्या पंचवार्षिक 12व्या पंचवार्षिक योजनेपर्यंत जर बघितलं तर देशाचा आर्थिक विकास सार्वजनिक उपक्रमातून मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आणि हे सार्वजनिक उपक्रम 1991 पासून सार्वजनिक उपक्रम हे आपण प्रायव्हेटायझेशन, खाजगी क्षेत्राच्या अवलंबनामुळे आपण ते विकाव्यास काढलेले आहे. म्हणजे जागतिकीकरणाचा वेग हा देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात आपण निर्माण केला आणि त्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेतून खाजगीकरणाच्या वाटा मोकळ्या झाल्यामुळे देशातले सार्वजनिक उपक्रम हे आपण विक्रीला काढले. जसं जेट एअरवेज म्हणतो आपण, जेट एअरवेज नावाची कंपनी सर्वात फायदेशीर कंपनी होती. पण ती अगदी इतकी क्षणामध्ये सरकारने ती विकून टाकलेली आहे. तेवढंच नव्हे तर भारत पेट्रोलियम झालं, रेल्वे झालं किंवा सार्वजनिक स्टील कंपन्या झाल्या, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सार्वजनिक उपक्रम जेव्हा सरकारने विकायला काढले त्यामधून सुद्धा सरकारने जो उपक्रम विकून देशाच्या मौद्रिक धोरणाला फार मोठी ठेच लागलेली आहे. रुपयाची घसरण त्यामुळेच निर्माण झालेली आहे. कारण आयात वाढला, निर्यात कमी झाली, आपोआप त्याचं शोधन मात्र आपण पेमेंट केलेलं आहे. आपल्या देशातून मुद्रेचा विस्तार झाला असं आपण म्हणतो, पण रोजगारमध्ये मात्र दिवसेंदिवस घट झालेली दिसते. म्हणून विकसनशील राष्ट्रामध्ये व्याजाचे दर हे जास्त असताना दिसतात. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रामध्ये कोणत्याही सार्वजनिक क्षेत्राचा किंवा औद्योगिकरणाचा मोठ्या प्रमाणात विकास न झाल्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाच्या माध्यमातून व्याजाचं धोरण जे स्वीकारलेलं आहे ते जास्तीत जास्त व्याजाच्या धोरणाचा अवलंब केल्यामुळे देशामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झाले. तर हे प्रश्न निस्तारित करण्यासाठी योग्य मुद्रेचं धोरण अवलंबन करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि योग्य मुद्रेचं धोरण हे डेफिसिट फायनान्स सुद्धा आपल्याला एक हळूहळू घातक ठरलेला आहे. म्हणजे आपण जे हिनार्थ प्रबंधन म्हणतो, हिनार्थ प्रबंधनाचा सुद्धा अभ्यास होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि प्रत्येक वर्षी देशामध्ये जे अंदाजपत्रकामध्ये जो घाटा आहे तो घाटा कमी करण्याचा प्रयत्न हा योग्य मौद्रिक धोरणातून सुरळीत होऊ शकतो, तो मार्ग तो सुलभ होऊ शकतो. तर अशा प्रकारचं मौद्रिक धोरणाचं महत्त्व व्यक्त करताना देशामध्ये पूर्ण रोजगार, देशाचा आर्थिक विकास, देशामध्ये एक योग्य संतुलित विकास करण्यासाठी मौद्रिक धोरण अत्यंत महत्त्वाचं ठरते. यानंतर आपण मौद्रिक धोरणाच्या मर्यादा किंवा आपण लिमिटेशन्स ऑफ मॉनिटरी पॉलिसी या संदर्भाचा आपण अभ्यास करूया. देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये, भारतासारख्या आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मौद्रिक धोरणाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्याचबरोबर विकसनशील राष्ट्रामध्ये, भारतासारख्या विकसनशील राष्ट्रामध्ये मौद्रिक धोरणाच्या काही मर्यादा सुद्धा आपल्याला दिसून येतात. या मर्यादा म्हणजे असंघटित मुद्रा बाजार. पहिली मर्यादा आहे असंघटित मुद्रा बाजार. मध्यवर्ती बँकेने किंवा केंद्रीय बँकेने मौद्रिक धोरण यशस्वी करण्यासाठी देशातील मुद्रा बाजार, नाणे बाजार संघटित असला पाहिजे, ऑर्गनाइज्ड मार्केट असली पाहिजे. शेअर मार्केट ही ऑर्गनाइज्ड असायला पाहिजे, असं असायला पाहिजे. परंतु विकसनशील देशामध्ये म्हणजे भारतासारख्या विकसनशील देशात बहुतांश मुद्रा बाजार हा असंघटित स्वरूपाचा दिसतो. सिक्युरिटीज मार्केट आपल्या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात संघटित नाही आहे, असंघटित बाजार आहे. आपल्या देशामध्ये जे काही शेअर मार्केट आहे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे, हे जरी ऑर्गनाइज्ड असले तरी भांडवल
भांडवलशाही देशामध्ये भांडवलशाही देशामध्ये अनेक बाजार संस्था ह्या असंघटित स्वरूपाच्या राहिलेल्या आहेत. देशामध्ये बहुतांश मुद्रा बाजार असंघटित असल्यामुळे असंघटित मुद्रा बाजारामुळे मध्यवर्ती बँकेची प्रत्यय नियंत्रणाची साधने फारशी प्रभावी ठरत नाही असं आपल्याला दिसतं. ज्याप्रमाणे अमेरिकेमध्ये ज्याप्रमाणे जसं पुंजीवादी अर्थव्यवस्था निर्माण झाल्यामुळे त्यामध्ये संघटित बाजार आहे, संघटित मजूर आहेत, संघटित सगळ्या क्षेत्रामध्ये संघटितपणा दिसतो. आपल्या देशामध्ये असंघटित क्षेत्रात मधला मौद्रिक बाजार असंघटित क्षेत्रात मौद्रिक बाजार हा सुटसुटीत दिसतच नाही, त्याचा कॅल्क्युलेशनच होत नाही. म्हणजे त्याचं बजेटच किती आहे ते सांगता येत नाही. म्हणजे लेबर मार्केट भारतामध्ये सरकारी क्षेत्रामध्ये जे काम करणारे जे कामगार आहेत ते संघटित आहेत, परंतु शेती क्षेत्रामध्ये किंवा इतर क्षेत्रामध्ये जे कामगार जे काम करतात ते असंघटित आहेत. तर ते किती वेतन मिळवतात, किती त्यांचं वार्षिक उत्पन्न निश्चित सांगता येत नाही. प्रति व्यक्ती उत्पन्न किती आहे हे निश्चितपणे सांगता येत नाही. त्यामुळे देशातला जो असंघटित बाजार प्रक्रिया आहे देशाची ही विस्तारित असल्यामुळे त्याचा परिणाम निश्चितपणे त्याचं मोजमाप सुद्धा करता येणं अशक्य आहे. म्हणून असंघटित मुद्रा बाजारामुळे की देशाच्या मध्यवर्ती बँकेला रिझर्व्ह बँकेला प्रत्यय नियंत्रणाचं साधन प्रभावी ठरवता येत नाही. म्हणजे कर्ज देत असताना प्रत्यय पुरवठा करताना असंघटित क्षेत्रामध्ये मुद्रेचं प्रत्यय करताना मात्र सरकारला व्यवस्थितपणे त्याची फाईल ठेवता येत नाही, व्यवस्थितपणे त्याची माहिती प्राप्त करता येत नाही. देशामध्ये मुद्रा बाजार विस्तारित असल्यामुळे बँकांनी अलीकडे 10 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात प्रत्यय नियंत्रणाचं धोरण अवलंबलेलं आहे. मुद्रेचा पुरवठा मोठ्या प्रमाणात बँकेतून दिलेला आहे. तर ते एनपीएच्या प्रमाणात मध्ये आज मौद्रिक धोरण अशीच का ठरलंय, कारण बँकिंग क्षेत्रामध्ये जे नियंत्रण मध्यवर्ती बँकेचं जे नियंत्रण पाहिजे होतं ते नियंत्रण असंतुलित झाल्यामुळे एनपीए वाढल्यामुळे अनेक उद्योग क्षेत्रामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं दिसतं. जवळपास आज वर्तमान काळामध्ये 14 लाख कोटी रुपयाचं बँकेकडे दिसतं. बँकेचा एनपीए निर्माण झालेला आहे, नॉन परफॉर्मिंग ॲसेट निर्माण झालेला आहे. म्हणजे तो एनपीए किती परत येईल, किती वसूल होईल याची शक्यता मात्र सरकार सुद्धा सांगू शकत नाही किंवा बँकिंग क्षेत्रातले जे व्यवस्थापन सुद्धा नीटपणे सांगू शकत नाही. तर त्याचा परिणाम मौद्रिक धोरणावर हा विपरीत झालेला आहे असं आपल्याला दिसतं. बँकिंग सवयीचा अभाव विकसनशील देशाच्या दृष्टीने सुशिक्षित नागरिकांचं प्रमाण कमी होत झालेलं आहे. अजूनही आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात हायर एज्युकेशन सिस्टमॅटिकली देण्यात येत नाहीये. 36 कोटी लोक अजूनही आपल्या देशामध्ये निरक्षर आहेत असं आपल्याला दिसतं. बहुसंख्य लोक आर्थिक व्यवहारासाठी वस्तू विनिमय पद्धतीचा मोठ्या प्रमाणात अवलंब करताना दिसतात. जसं वस्तू विनिमय पद्धती बार्टर सिस्टम होती, त्या बार्टर सिस्टीमचा पद्धत येईल की काय असं वाटायला लागते. कारण देशाची मुद्रा संपत आहे. मुद्रा म्हणजे देशाची मुद्रा 200 कोटी रुपयाची आपल्या देशाची अर्थव्यवस्था आहे. त्या 200 कोटी रुपयाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आपण 80 लाख कोटी रुपये गमावलेले आहे. 80 लाख कोटी रुपये या 6 वर्षामध्ये गमावलेले आहेत. म्हणजे मौद्रिक धोरण हे अत्यंत धोक्यात आलेलं आहे असं आपल्याला दिसते. 2-4 महिन्यानंतर बँकिंगची सिस्टम संपूर्ण भारतातल्या लोकांना, सर्वसामान्य लोकांना समजून येईल असं आपल्याला वाटतं. कारण फार मोठा अडथळा देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये फार मोठा अडथळा निर्माण झालेला आहे. त्यामुळे रोजगार पूर्णतः थांबलेला आहे. अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. तर बचत मात्र संपून राहिलेली आहे. ज्या लोकांना बचतीच्या सवयी होत्या, जी बचत होती ती बचत मात्र कोविड-19 ने कमी झालेली आहे.
गमावलेली आहे असं आपल्याला ठेवीच्या स्वरूपात लोकांकडे पैसा, बँकेमध्ये ठेवीच्या स्वरूपात आता पैसा राहिलेला नाही. आणि म्हणून मध्यवर्ती बँक सरकारला जो काही बँकांना जो काही पैसा देतोय तो जीएसटीच्या माध्यमातून देत होता. आता जीएसटी सुद्धा कमी झालेला आहे, म्हणून मौद्रिक धोरण हे धोक्यात आलेलं आहे असं आपल्याला दिसतं. एवढं बोलून माझं लेक्चर ते संपवतो. धन्यवाद.